वा, ही तर झोपेत पण भारी दिसते. आज ना कार्यक्रम करतो तिचा. या. कोणी आलं नाही का तुमच्यासोबत? नाही, मी एकटाच आहे. तुम्ही एकटेच आले का रूम बघायला? हो, मी एकटाच आलो रूम बघायला. अच्छा, या. बसा. ही माझं घर आहे. हा. इथे मी राहते. तुम्ही कोण कोण राहणार आहे तिथे? हे बघा, सध्या तर मी एकटाच राहणार आहे. एकटा? हो, कारण काय आहे, एक तर माझं लग्न नाही झालेलं आहे अजून, आणि आई वडील ते गावाकडे राहतात. मग ते इथं येऊ नाही शकत ना, आणि मी नोकरीसाठी आलोय ना इथं. अहो, नाही नाही नाही. तुम्हाला एकटा कसं राहू देऊ मी इथे? मला फॅमिलीवाले लोक पाहिजे होते. हे बघा मॅडम, काय आहे, मला तसला काही शौक नाही, आणि मी माझं फक्त माझं काम आणि माझं ऑफिस आणि घर, बस एवढंच राहील माझं. अहो, पण ते सगळं ठीक आहे, पण मी इथे एकटी राहते ना. माझे हस्बंड जॉब करता बाहेर, आउट ऑफ. अच्छा. मग हे बघा, मला एवढा टाइमच नाहीये. मला कारण दिवसभर ऑफिस मध्ये राहायचं, त्याच्यानंतर मला फक्त झोपायला यावं लागेल इथं, बाकी काहीच नाही. पण तरी हो, मी तुम्हाला रूम नाही देऊ शकत बरं का. मला फॅमिली पाहिजे होती. मॅडम बघा ना, एक वेळेस थोडं ऍडजस्ट होईल तर. कारण अहो, मला ना, ऍडजस्ट करायचा प्रश्नच येत नाही ना. मी एकटी राहते, मी तुम्हाला कसं काय राहू देणार आहे इथे? अहो हे बघा, आता सिटी मध्ये जर सेपरेट फ्लॅट घ्यायचं म्हटलं तर 10-12 हजार रुपये जात आहे. हो, जातातच. हा, मग एकट्या फ्लॅट मध्ये मी कायच करणार आहे? मला फक्त संध्याकाळी म्हणजे झोपायला पाहिजे, बाकी काही नाही. तुम्ही थोडा विचार करा वाटलं तर, किंवा तुमच्या मिस्टरांना काय जॉब विचारा. करता तुम्ही? मी कंपनीमध्ये मॅनेजर आहे. मॅनेजर आहे? हो, हो. मॅनेजर आहे, मग तर तुम्हाला खर्च करायला काही हरकत नसेल. अ, पण अहो, छोटी कंपनी आहे त्याच्यात, म्हणजे मला एवढी काही सॅलरी नाहीये. काय सॅलरी आहे तुम्हाला? 30,000 रुपये सॅलरी पडते, त्याच्यात मी 10-15 हजार रुपये जर फ्लॅटला देईल, तर मी घरी काय पाठवू, इथं खर्च पाणी काय करू? अच्छा. मला ना थोडा टाइम द्या. मी माझ्या हस्बंडला कॉल करते. मी त्यांना विचारते. ठीक आहे? हो, ठीक आहे, त्यांना विचारून बघा तुम्ही, काही प्रॉब्लेम नाही. बरं, ठीक आहे. चालेल. यार, रूम तर मस्त आहे, पण घरमालकीन बी एकदम हॉट आहे. जर हिच्या सोबत सेटिंग लागली ना, तर माझं सगळं कामच होईल एकदाच. विचारलं का तुम्ही? विचारलं मी त्यांना. आणि ते बोलले की काही हरकत नाही, राहू दे म्हणे. अ, ठीक आहे मग. पण मला तुमचे सगळे डॉक्युमेंट्स पाठवून द्या. मॅडम, तुम्ही टेन्शन नका घेऊ, मी तुम्हाला आधार कार्ड, पॅन कार्ड वगैरे सगळं पाठवून देतो. हं? ठीक आहे. हा. आणि भाड्याचं तुमच्याशी बोलणं झालं का माझं का नाही? नाही नाही, अजून तुम्ही बोललेच नाही रेंट काय असणार. सॉरी, मी ते घाई गडबडीत राहूनच गेलं. हा. भाडं राहील आपलं 6,000 रुपये. ठीक आहे, चालेल. आणि तुम्हाला घरातलं किराणा वगैरे काय असेल ते तुमचं तुमचं तुम्हाला भरावं लागेल. ठीक आहे? हा, हा. कारण की माझ्या घरात आहे जेवढं सामान ते मी माझ्यासाठी वापरते. अच्छा. तुम्हाला काय लागेल ते तुम्ही तुमचं सेपरेट मागवा. ठीक आहे? बरं, ऐका ना मग. हे बघा, 6,000 रुपये तुमचं हे रेंट द्यावंच लागेल ना मला. मग मी तुम्हाला त्याच्यात अजून 4,000 रुपये ऍड करून 10,000 रुपये देतो. माझं फक्त डब्याचं तेवढं करा तुम्ही. दोघं टायमाच्या जेवणाचं का? हो, कारण मी असं पण घरात मला बनवायला टाइम नाही भेटणार, त्याच्यामुळे मला मेस लावायला लागेल, आणि सेमच खर्च पडतो ना. तिकडे 3,500 द्यायची महिन्याची 2 टाइम, आणि तुम्हाला 4,000 देतो मी वाटलं तर. ठीक आहे, चालेल, काही हरकत नाही. मी तसंही माझं स्वतःचं जेवण तर बनवतेच. मग एक्स्ट्रा तुमचं जेवण बनवलं तर मला काही प्रॉब्लेम नाही ना. ठीक आहे, चालेल मग. चालेल, चालेल. मला एक वेळेस रूम दाखवून द्या ना. पलीकडे एक रूम आहे. तिथं जावा तुम्ही, सामान ठेवा तुमचं. ठीक आहे? बरं, ठीक. त्याच्याच अटेस्टेड बाथरूम आहे तिथे. ठीक हो, आहे? हो, फ्रेश हो. बिश व्हायचं असेल तुमचं. काय झालं, आज ऑफिसला जायचं नाही का? नाही नाही, आज नेमकं सुट्टी आहे.
सुट्टी आहे? हो सुट्टी. अच्छा अच्छा. मग जेवण वगैरे केलं? नाही अजून जेवण नाही केलं. ते बनवलंय ना मी. नाही नाही अहो मला ना बाहेर जायचंय. हा तर मी बाहेरच खाऊन घेईल. अच्छा अच्छा, हं? ठीक आहे ठीक अ, ठीक आहे मी निघतो मग आता. आहे. हो म्हणजे चालेल. झालाय टाइम जायचा. हो. काय काय ग ग? रुपाली, काय करते? काय नाही, बसली होती बस. काय काय दिसतच नाही तू आता सध्या. खूप बिझी झाली. नाही का, कसलं बिझी बाजी. काही नाही, बस असंच मन नाही झालं कुठे जायचं म्हणून होती घरातच. अगं पण मग शेजारी राहते तरी तू माझ्याकडे येत नाही, काय नाही. अगं हो, नेहमी येत राहते मी तुझ्याकडे, पण आता 2-3 दिवस काय झालं ना, मी जरा कामात होते त्याच्यामुळे मला निघायची मनच झाली नाही बाहेर. म्हणून म्हटलं चला मीच येते भेटून. जाऊ दे, बाकी काय चालू आहे? बाकी काय नाही, सगळं मजेत. हा का? तुझं काय चालू आहे? मजेत ना? माझं तर मजेत आहे. मला खूप दिवसापासून तुझी आठवण येत होती, म्हटलं चला आता भेटूनच येते तिला. खूप बिझी झाली आता सध्या तू. जाऊ दे ग, कामं असतात घरातले. अगं माझ्या तर असं कानावर आलेलं आहे की तू एक भाडे करू ठेवलंय घरात. हा, ठेवलंय ना भाडे करून. हो का? हो. लग्न झाले नाही का? नाही ग बाई, लग्न बिग्न नाही झालंय त्याचं. कुठं कामाला आहे? हाय म्हणे, एक छोटी कंपनी आहे इथं. काय म्हणता, आपलं नाका नाही का, त्या नाकाच्या बाजूला एक हा हा कंपनी आहे बघ. हा. त्या कंपनीमध्येच एक कंपनी आहे, ते काहीतरी मोल्ड वगैरे बनवता नाही का, त्या कंपनीमध्ये मॅनेजर आहे तो. अगं पण मग असं कसं भाडं करू ठेवलं तू? एकटाच आहे ना तो? हा, एकटाच आहे. हे असं कोणावर विश्वास नको ठेवत जाऊ. काय नाही ग, तसं काही प्रॉब्लेम नाही वाटलं मला त्याचा. अगं पण तुला माहिती का, आता तू ते क्रॅम पेट्रोल वगैरे बघते का? हा. असे येतात आणि चोरी वगैरे करून निघून जातात. अगं मला तसं काही जाणवलंच नाही आतापर्यंत. आता तो काय आल्याबरोबर तुला त्याचे रंग दाखवल का? नाही नाही, चांगला आहे तो. मी बघते 2-3 दिवसापासून वागणं एकदम मस्त आहे त्याचं. बघ आज बाई. सुट्टी होती तर घरी आराम करायचं सोडून तो बाहेर चालला गेला. बघ बाई, तुझं आता तुझं भाडं तरी तू बघ आता तुला कसं हे करायचं. अगं तसं काहीच नाहीये त्याचं. तो काय करतो, सकाळी येतो, सकाळी जॉबला जातो, संध्याकाळी येतो आणि झोपून घेतो जेवण खावणं करून. हा का? हा, तुझ्या बस नवऱ्याला तेवढंच. माहिती का? अगं तुला सांगते मी ना, आता जरा गरज होती पैशांची म्हणून नवऱ्याला काही विचारलं नाही मी. आता राहील तो 1-2 महिने, मग त्याच्यानंतर दुसरा भाडेकरू भेटला की मग मी त्याला पाठवून मग दुसरा ठेवून घेईल भाडेकरू. बघ बाई, ठेवला आहे पण आता तू तुझ्या जबाबदारीवर ठेवलेलं आहे. काही कमी असेल तर बघून घे तू. अगं नाही नाही, काहीच नाही होणार. ऐक ना, पण उद्या मी जाणार आहे शॉपिंगला, येशील का? शॉपिंगला हा. ना? ठीक आहे, चालेल, जाऊ ना मग. हा, चालेल. तर मी तुला उद्या कॉल करते, मग येऊन जा. हो चालेल, जाऊ. चालेल. दुपारून चल ना, पण मग हा. थोडं मॉल मध्ये एसीची हवा. नाही पण ऊन उतरल्यावर जाऊ, खूप ऊन आहे ना. हा ठीक आहे, चालेल. चालेल, मला कॉल कर मग. 3-4 वाजता निघू, म्हणजे कसं मॉल मध्ये गेल्यावर थोडं शॉपिंग, हा एसी मध्ये चालेल. सगळं शॉपिंग करू चालेल. वगैरे, मग त्याच्यानंतर घरी येऊ. ठीक आहे, चालेल चालेल. चालेल. येऊ का मग मी? हो चालेल. हा, लक्ष दे बाई. हो हो. हा. च्या आईला. अरे बापरे 12 वाजले. लयच टाइम झाला यार आज घरी यायला. उद्या ऑफिसला पण जायचंय. 12 वाजले ना. घर मालकीन तर मस्त ढाळडूर झोपले असं. आज ना मस्त चान्स आहे. मोका बी आहे आणि घर मालकीन पण आहे. आज ना मस्त कार्यक्रम करूनच घेतो. कारण तसं पण घरात कोणी नाही. ती आणि मी. आणि बस भिंतीचं दुरी आहे. जातो आणि कार्यक्रम करतोच आज तिचा. अरे वा, ही तर झोपेत पण भारी दिसते. आज ना कार्यक्रम करतो तिचा. काय चाललंय हे? आ अहो काय चाललंय हे?
काही नाही काही नाही, ते बघत होतो काहीतरी होतं तिथं. नाटक करू नको. अक्कल नाहीये का? मला समजतं सगळं. हा, अहो काहीतरी, काय चाललं, काय होतंय? काही नाही काहीतरी होतं इथं, तेच हे बघा असं हे बघ, तू फालतू नाटक करू नको. तुला मी चांगला माणूस समजली होती म्हणून तुला इथं मी राहू दिलं. हा, तुझे तर काहीतरी वेगळेच विचार दिसताय मला. अहो नाही नाही, तसं तसा विषय नाहीये, ते काहीतरी होतं म्हणून. नाही नाही, तुझ्यासारख्या फालतू माणसाला ना मी घरात ठेवलं हीच माझी चूक होती. तू आता एक काम कर, तुझं सामान उचल आणि तू निघ या घरात. मला काही गरज नाही भाडे करू. अहो असं काय बोलताय? असं काय बोलतोय म्हणजे? मी झोपलेली असताना तू माझ्या रूम मध्ये आलाच कस काय? हा, आणि आला आणि मला हात लावतोय, तुला लाज नाही वाटत? अहो मी ते बाथरूमला चाललो होतो तर तुम्ही दिसले नाही तर काय. खोटं बोलू नको. हा मी आलो होतो, ते काय ना, अजून माझं लग्न नाही झालंय तर माझं. ह्याच कारणाने मी ना एकटा भाडेकरू घरात ठेवत नव्हती. हा, माझा नवरा त्या दिवशी मला फोनवर बोलला की नको ठेवू, तरी मी तुला इथं ठेवलं हे बघा, कारण की मला पैशांची गरज होती. पण तू रंगरूप दाखवून दिले तुझे. तू उचल बरं तुझं सामान, अहो निघितून. अहो चुकी झाली माझ्याकडनं. मला तुला ठेवायचं नाहीये इथे. अहो, तू निघितून. एवढ्या रात्रीचं कुठं रूम शोधणार आहे मी? रात्र बित्र काहीच नाही. मी तुझ्यासोबत आता 1 मिनिट सुद्धा इथं राहू शकत नाही. सेफ नाहीये मी तुझ्यासोबत. निघितून चल. अहो ए बघ, तू कुठेही जाय, कसा पण राय, मला काही घेणं देणं नाही. तू इथून निघ फक्त. ठीक. माझी चूक झाली. मी इथे एकटा भाडेकरू ठेवला. मैत्रीण बरोबर सांगत होती मला, तरी मी याला चांगलं समजलं आणि याला इथं ठेवलं.